नमस्ते, मी रमेश मुकाद. ग्रामोदय विचार माध्यमातून आज सगळे सोयरे या अध्यादेशाची मागणी करणाऱ्या जरांडे पाटलांच्या भूमिकेबद्दल दशरथ पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा, सगळे सोयरे यांना देखील ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी दशरथ जरांडे पाटील यांनी शासनाला केलेली आहे आणि त्या दृष्टीने ते उपोषण करतात. आणि या भूमिकेबद्दल बोलताना ओबीसीचे नेते दशरथ पाटील यांनी ही सगळे सोयरी भूमिका ही हास्यास्पद आहे, ही कोणाच्या सुपीक डोक्यातनं आली हे शोधणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. सगळे सोयरे म्हणजे काय? जर सोयऱ्यांना पण जर जात बदलून मिळत असेल तर राज्यघटनेमध्ये जो काही कलम आहे राज्यघटनेचा द्रोह होईल असं एकूण चित्र आहे. न्यायालय या गोष्टी मान्य करतील का हा एक प्रश्न आहे. दशरथ पाटील असं पुढे म्हणाले की सगळे सोयरे भूमिका घेऊन जर जरांडे पाटील ही भूमिका घेत असतील तर मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये रोजी बेटी विवाह होतो का हाही प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच सगळे सोयरे जर भूमिका धरली तर एखादी आदिवासी समाजाची मुलगी जर मराठा समाजाने केली तर तिच्यापासून उत्पन्न होणारी जी संपत्ती आहे वारस आहे त्यांना पण आदिवासीचा दाखला द्यायचा का हा पहिला प्रश्न आहे. मग असं केलं तर मराठा समाज आदिवासी समाजामध्ये मराठा समाजाची घुसखोरी होईल. ओबीसी एखादी ओबीसीची मुलगी जर मराठाने केली तर त्यापासून होणारी उत्पत्ती ती पण मग ओबीसी धरायची का हा एक प्रश्न निर्माण होईल, जटिल प्रश्न. सगळे सोयरे ही भूमिका आणि हा अध्यादेश जर लागू झाला महाराष्ट्र सरकारला तर आरक्षणाचा सर्व बट्ट्याबोळ होणार आहे आणि बोगस जात प्रमाणपत्र मिळून नोकऱ्यांमध्ये ओबीसीच्या म्हणा एससीच्या म्हणा बीसीच्या म्हणा आरक्षणामध्ये ही घुसण्याची शक्यता होणार आहे. आणि म्हणून सगळे सोयरे ही भूमिका एकदम हास्यास्पद आहे. अशा प्रकारचा अध्यादेश काढून शासनाने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे सोयरे असा अध्यादेश लागू करण्याची भूमिका घेऊन शासनाने आरक्षण संपवण्याचा एक डाव केलेला आहे. म्हणून सर्व ओबीसीने सर्व मागासवर्गीयांनी शासनाच्या या धोरणाच्या विरोधात एकत्र येऊन याचा निषेध व्यक्त करावा असं दशरथ पाटील यांनी म्हटलेलं आहे. दशरथ पाटलांनी त्यासाठी शासनाला आपल्या बाजू काय याचा एक सविस्तर निवेदन ठाणे जिल्हा कलेक्टरांमार्फत महाराष्ट्र सरकारला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना ते मोर्चाने जाऊन ओबीसीच्या संदर्भात जातीय जनगणना करावी ही भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि जातीय जनगणना करावी म्हणून विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील याची मागणी करतात. म्हणून सरकारनं देखील या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी. यापुढे काही आरक्षणाबद्दल निर्णय घ्यायचा असेल धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर प्राथमिक जनगणना होणे गरजेचं आहे असं दशरथ पाटील यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. 1931 साली जनगणना झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत जनगणना होत नाही. आणि जनगणना होऊन जाती निहातच जर जनगणना झाली तर कुठल्या समाजाची किती माणसं हे समजणं अत्यंत गरजेचं होईल. वाढणारी लोकसंख्या याचा सर विचार करता होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शासनानं जातीय जनगणना करावी. आणि मराठा समाज हा
मागास नाही, तो पुढारलेला आहे, त्याचा समावेश ओबीसीमध्ये करू नये अशी आग्रहाची मागणी त्यांनी केलेली आहे. बघूया याबद्दल आता काय सरकार निर्णय घेतं, याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.